जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आरटीओ एमबीआय चे संपूर्ण फॉर्म भरून झाला असेल, बरोबर आहे, पण सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल की परीक्षा ही ऑनलाईन होती, बरोबर आहे, मग त्यावेळेस सेंटर निवडीचे ऑप्शन अवेलेबल नव्हते। त्यानंतर जे परिपत्रक आलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे सेंटर निवडीचे जे ऑप्शन आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 19 तारखेच्या अगोदर फॉर्म भरले अशा विद्यार्थ्यांना सेंटर निवडायचं अजून बाकी आहे। मग अशा विद्यार्थ्यांसाठी सेंटर निवडीचं ऑप्शन हे आता लाईव्ह झालेलं आहे। थोडासा प्रॉब्लेम येत होता काल आणि आज, पण आता ते प्रॉपर सुरू असणार आहे। ठीक आहे, तर हे कशा प्रकारे निवडतात, चला हे लाईव्ह आपण बघून घेऊ। ठीक आहे, चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटवर आल्यानंतर लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी माय अकाउंट नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल। माय अकाउंट या ऑप्शनवर त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी सर्वात खाली बघा या ठिकाणी तुम्ही फीज वगैरे सर्व पेड वगैरे केलेली आहे, बरोबर आहे। तर या ठिकाणी बघा हा व्ह्यू नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय। या व्ह्यू नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं। त्यानंतर राईट साइडला बघा तुम्हाला फीज रिसिप्ट आणि सेंटर सिलेक्शन हे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल। ठीक आहे, चला तर या ठिकाणी या सेंटर सिलेक्शन ऍड बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी या ॲरोवर क्लिक करून तुम्हाला हे जे पण काही सेंटर आहे हे सेंटर निवडायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या ठिकाणी बघा तुम्ही कुठेही राहत असो, तुम्ही समजा आता जळगाव जिल्ह्याचे असाल पण तुम्ही पुण्याला गेले असाल, तर जळगाव जिल्ह्याचे असाल नाशिकला गेले असाल, पण बघा तुम्हाला एक्झाम तुम्हाला कुठे द्यायची आहे हे महत्त्वाचं आहे। तर सेंटर तुम्ही कोणतंही सिलेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर सेंटर या ठिकाणी मी जळगाव सिलेक्ट केलं, बरोबर आहे। आणि हो या ठिकाणी तुम्ही फक्त एकच ऑप्शन निवडू शकता। आणि हो जर समजा या ठिकाणी जर हे सेंटर फुल होऊन गेलं तर जळगावच्या जवळील जे पण काही जिल्हा असेल ना त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सेंटर वगैरे दिलं जाईल। तर तुम्हाला हे सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल, तर या ठिकाणी फक्त सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी ऑप्शन सेव्ह झालेलं आहे, बस। बाकी तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाहीये। आणि हो जे विद्यार्थी हा ऑप्शन निवडणार नाही मग आमचं कसं होईल, जे विद्यार्थी समजा विसरून गेले, तर अशा विद्यार्थ्यांना तुमचा जो ऍड्रेस होता परमनंट ऍड्रेस, त्या परमनंट ऍड्रेसच्या आधारावर तुमचं सेंटर हे अलॉट करण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपीशी प्रोसेस आहे, सोपेसा आपला संपूर्ण स्टेप्स आहे। फक्त माय अकाउंटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू बटनावर क्लिक करून या ठिकाणी राईट साईडला तुम्हाला सेंटर निवडायचं। बघा आता हा ऑप्शन या ठिकाणून गायब झालेला आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सेंटर वगैरे निवड करू शकता। आणि हो जर तुम्हाला अभ्यासाबद्दल अजून डिटेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही आपली जी बॅच आहे ही बॅच लाईव्ह झालेली आहे, लॉन्च झालेली आहे। आरटीओ एमबीआय ची संपूर्ण प्री आणि मेन्स, कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की यावेळेस प्री नंतर लगेचच मेन्स होणार आहे 2 महिन्यात, मग त्यामुळे तुम्हाला वेळ असणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला प्री सोबतच मेन्सची सुद्धा तयारी सुरू करावी लागेल। बघा याबद्दल मी डिटेल मार्गदर्शन व्हिडिओ बनवलेला आहे की प्री सोबत मेन्सची तयारी कशी सुरू करायची, कोणकोणते विषय आहे याबद्दल आम्ही लाईव्ह सेशन सुद्धा घेतलेलं होतं, तुम्ही ते सुद्धा जाऊन बघू शकता। आणि हो आमचे फ्री डेमो लेक्चर आता युट्यूबला सुद्धा अवेलेबल आहे। ठीक आहे, तुम्ही जा युट्यूबला बघा आमचे फ्री डेमो लेक्चर। जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं तुम्ही कोर्स परचेस करून अभ्यासाला लागू शकता। आणि हो प्री साठी एमपीएससी बघा एमपीएससीचे रँक 1 ऑफिसर अनिकेत पाटील सरांची संपूर्ण टीम आहे। बघा एमपीएससी मध्ये रँक 1 प्रथम होते ते, बरोबर आहे। त्यांनी संपूर्ण आपल्या जे स्ट्रॅटेजी आहे टेक्निक्स आहे त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे त्यांच्या पूर्ण प्री कंटेंट मध्ये। आणि मेन्सचे जे लेक्चर आहे फ्री डेमो लेक्चर तुम्ही पहिले बघा, आमचं शिकवणं जर तुम्हाला वाटतं की आवडतंय तरच तुम्ही कोर्स परचेस करून अभ्यासाला लागू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आपले हे फीचर्स वगैरे असणार आहे। ठीक आहे, नंतर टेस्ट सिरीज मॉक टेस्ट वगैरे सर्व तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल होऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो जर अभ्यासाला लागायचं असेल, मनापासून तयारी करायची असेल, तुम्ही हा कोर्स परचेस करून आपापला अभ्यास चालू करू शकता। फक्त डाउनलोड करायचं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, त्यामध्ये आमच्या हेल्पलाईनला जर तुम्ही मेसेज केला तर थोडासा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल। तर आय होप सो, आशा करतो छोटासा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल। तुमचे जे पण काही डाऊट्स वगैरे असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, काही अडचणी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्यावर सोल्युशन घ्यायचा प्रयत्न करेन। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।